माऊस शोधत असतो, तसा हा सध्या खेळ चाललाय. एक थोडंसं धून ऐकूया आणि येऊया. एकानं 48 धावांचा पाठलाग केलाय आणि त्याच्या बरोबर उलट 48च्या उलट 84 धावा नाही करून दिल्यात असा मॅच आता मैदानावरती येतोय. एक हलकीशी धून ऐकूया. हे फेमस गाणं आहे, म्हणजे नारळी पौर्णिमेचं फेमस गाणं सण आलं आणि या मैदानावरती देखील सण आलाय. क्रिकेटचा महोत्सव आहे. पाटील परिवाराचा एक उत्सव महोत्सव आणि त्यांनी आणलेला हा क्रिकेटचा सोहळा आपण बघतोय. दुसऱ्या फेरीचा मॅच स्टार्ट होतोय. टॉस जिंकला पुढापड्या संघानं आणि त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि मागच्या सामन्याप्रमाणे आरोही 11ला बॅटिंग करायची आहे. मागचा मॅचचा अर्धशतकवीर रुशाल आणि भागेश ही जोडी मैदानावरती आहे. आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जे अंकुश आहेत तेही मागच्या मॅच मध्ये चांगला स्पेल त्यांच्या हातखंडातनं बघायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच तेही राहिलेत. कॉन्फिडन्स त्यांच्याकडे देखील चांगला असेल. पहिलाच बॉल रचनात्मक, पहिलाच बॉल कलात्मक बॉल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहत मागे खेळले असते तर हा ब्लॉक होल झाला असता. त्यांनी बॅटचा ब्लेड अगदी समोर घेतला आणि त्या बॉलला स्कूप केलं 4. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला की मागे खेळल्याचं तर कधी ब्लॉकवर झालं असतं. बघा योग्य वेळेला जोरात मारायचं की योग्य मारायचं हे केलं होतं. जास्त जोरात नाही मारलं, बॅटवरती बॉल घेतला आणि स्वीप केलं चेंडूला. सुरुवात चांगला केलाय. सुरुवात हे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. 2 मॅन ऑफ द मॅच एकमेकांसमोर आहे. क्रॉस बॅट फटका खेळायचा प्रयत्न होता. मिडवून क्षेत्ररक्षक थोडासा धरण्याचा प्रयत्न करतो. तो पण डीप वर आलाय. डीप व्हिडिओ करणं क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. आता एक तर इथला संघ आहे म्हणजे पुरापाड्याचा संघ आहे आणि एक आहे ना थोडासा पाठीमागे गेला जो अर्नाळा परिसर आहे तिथून बिलॉंग करणारा संघ आहे. त्याच्यामुळे जास्त अंतर नाही आहे. या 2 टीममध्ये देखील जास्त अंतर असणार नाही आहे. कदाचित विजय आणि पराभवाचं अंतर देखील तितकं छोटं असेल. धावा झाल्या धाफलकावरती 5. जॅक्सन भाई यांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये आलेत. आता पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर समजदारीचा खेळ सिंगल महत्वाचं होतं. ती सिंगल मिळवली. अंकुश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांच्या हातखंडातील तिसरा बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं. यावेळेला फुलर लेनचा बॉलला ढकललाय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला बॉलला प्रोटेक्शन मिळेल. सिंगल मिळतंय. 3 बॉलचा खेळ झाला. तुकाराम सर 6 धावा. पहिलं षटक चालू आहे. अंकुश चांगले गोलंदाज. त्यांच्या विरोधात जर तुम्ही पहिल्या षटकात 9 ते 10 धावा आल्या चांगले षटक तुमच्या संघासाठी देखील राहील. नक्कीच. म्हणजे जसं एखाद्या 2 देशांचं युद्ध होतं ना त्यावेळेला मिसाईल असतं, अँटी मिसाईल असतं. हवेत नष्ट करण्यासाठी असतं. कदाचित तसा प्रयत्न होईल. रुशाल ऑन स्ट्राईक. रुशाल स्ट्राईकला आहे. मिसाईल अँटी मिसाईल हवेत नाही आहे. हे जमिनीलगत जाणारं क्षेपणास्त्र होतं. चेंडू गेला सर पाडले का रिझर्व मध्ये सीमारेषा पार. चौकार. थँक्यू सो मच. बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतात. अंकुश आले. अंकुशांनी पहिल्या 3 षटकांचा खेळ तर जरूर खेळला. तदनंतर ही लाईन चुकीची हाताळली. बघा फलंदाज ज्या वेळेला भरपूर सफल झाले तदनंतर तुम्ही पुन्हा तो चेंडू पायावरती दिला. मग तदनंतर फाईन लेगच्या क्षेत्राला फक्त बॅटनं दिशा दिली. बॉलचा वेग चांगलाच आहे आणि मैदानाच्या आउटफील्ड भरपूर फास्ट ज्या अनुषंगाने इथे मिळाला चौकार. 4 बॉलचा खेळ झाला. जसं तुम्ही उल्लेख केला बघा ज्यावेळेला शफल केला ना तुम्ही विदिन द स्टंप गेला आणि तेच पाहिजे होतं ना. ऍक्च्युली फलंदाजाने तुम्हाला मजबूर केलं विदिन द स्टंप येण्यासाठी आणि तो फटका खेळला गेला. तसा तुम्ही उल्लेख केला चांगला. लाईन थोडीशी चुकली आणि त्याच्यावरती हा चौकार ठोकलाय तो रुशालनं. पुढचा बॉल अंकुश यांचा आपण पाहतात. धावसंख्या तर 10 वरती आतापर्यंत पोहोचले. या षटकातला 5वा बॉल घेऊन तयार. याही वेळेला आपण पाहतात फटका तर खेळला. मागच्या मॅचचा हिरो रुशाल. पहिल्या षटकात हे बघणंच होतं जिथे एका बाजूला अंकुश होते एका बाजूला रुशाल होते. फलंदाज बाद होतात. गॉन. थँक्यू. थोडीशी एकाग्रता भंग पावली. बघा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू समोरचा चांगला गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अटॅक केला. अंकुशच्या अगेन अटॅक करण्याचा प्रयत्न थोडंसं लांबून केलं. थोडंसं तन्मयतेने खेळायचं होतं कारण हातामध्ये जो चेंडू गेलाय ना तिथे तन्मय होते.
आणि तन्मयीनं सुंदर असा जेल टिपला. त्यानंतर हे सेलिब्रेशन, यस वाला सेलिब्रेशन आहे. त्यांना माहिती आहे हा महत्त्वाचा खेळाडू होता. म्हणून कधी कधी काय असतं, आता बघा सकाळी येताना तुमचं काय झालं की जी आवडती ट्रेन आहे ती सुटली किंवा जी पाहिजे होती ती सुटली. पाठीमागे होती म्हणून तुम्हाला टेन्शन नव्हतं. क्रिकेटच्या खेळामध्ये पण तसं आहे. तुम्हाला विचार करायचा होता तुम्हाला कुठली ट्रेन पकडायची आहे. जर मागे ट्रेन येणार आहे तर पुढच्या ट्रेन पकडण्याचा ट्रस का करायचा, चालू ट्रेन नाही पकडायची. आता ही चालू ट्रेन पकडण्याचा प्रयत्न ऋषालने केला आहे. चांगल्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय आणि त्याचा परिणाम त्याला परतावा लागलाय. क्या बात आहे, जबरदस्त विश्लेषण अगदी आपण पाहतात योग्य पद्धतीनं. शेवटचा बॉल अगदी खोलातला अंकुश यांचा, जिथे आपण पाहू शकाल अगदी सॉफ्टन बॉलला केलं, शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या पद्धतीने संपला, तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की अंकुश होते ते एक चांगले गोलंदाज होते. तुमच्याकडे मागे गोलंदाज मिळाले असते परंतु तुम्ही घाई केली. चौकार आले होते 2 परंतु तो मोह आवरेनासा झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला 11-1 अशी स्थिती. घेऊया डीजे ब्रेक आणि येऊया दुसऱ्या षटकाचं वर्णन घेऊन. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 11. एक कॅश प्राइज आले नागेश तळेकर अर्थात नॉट 7 जेम्स बॉन्ड. नागेश तळेकर यांच्याकडनं कॅश प्राइज आले. पण त्या कॅश प्राइज आहे ना, नाही बॅट्समनसाठी आले नाही बॉलरसाठी आले, ते फिल्डरसाठी आले. आपण जर बघितलं तर दिनेश जे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत ना, त्यांच्यासाठी नागेश तळेकर यांच्याकडनं कॅश प्राइज आले. जर तुम्ही झेल टिपला तर आपल्यासाठी 3 गार तीन ते पण गार. ऐसी तूफानी थोड़ी गर्मी में अगर कोई ऐसा थंडा पिला दे तो मसिया से कम नहीं है. त्याच्यामुळे बघूया ते प्राइज लावलंय, ते प्राइज पटकावलं जात आहे का दुसऱ्या षटकात जाण्यासाठी निखिल. आणि चील असल्यानंतर ते चील आलं ना, म्हणजे चील टीन आले ना, तर मग त्याच्यानंतर चिअर्स पण होणार. पण आता सध्या ते कॅश प्राइज आले. धावा धापलकावरती 1-2 वर जातोय 12 धावा धावफलकावरती. षटकाची सुरुवात निखिल यांनी वाईडने केली. बघा बॉलमध्ये त्यांच्याकडे वळण चांगलं आहे पण योग्य लाईन देखील नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे बॉल कुठल्या पद्धतीने तुम्ही बाहेर काढता, कुठल्या पद्धतीने बॉलला वळवता, कुठल्या पद्धतीने वेग हाताळता, त्यापेक्षा महत्व आहे तुमची लाईन कशी आहे. जसं तुम्ही उल्लेख केला दिशेचा योग्य, कारण आयुष्यामध्ये पण दिशा भरकडली का थोडंसं टेन्शन येतं. आता दिशेवरती नियंत्रण ठेवलं. इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू चालला सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. फुलरला डिलिव्हरीला इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळला. मिड ऑफ सर्कल मध्ये होती आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला गेला होता. नोमॅन्सला लँड मध्ये चेंडू आदळला, चौकार गेलाय. आणि तुम्ही दिशा नक्की सांगितलं बघा, इथून विरारला जायचं तर पुढे जाऊन राईट मारायचा, लेफ्ट मारलं तर काय होणार, चुकीच्या दिशेला जाणार. तसा क्रिकेटच्या खेळामध्ये लाईन अँड लेनचा खेळ आहे. अगदी बरोबर. गोलंदाज तयार. याही वेळेला काय फटका गेलाय, सुपर टायमिंग. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा पाटील चषकाचा देखणा षटकार 6. पायावरचा चेंडू भावेश मागच्या मॅच मध्ये संधी नाही मिळाली, आता संधी मिळाली. पायावरचा चेंडू पहिला पिक केलं आणि त्यानंतर बॉटमहँडचा वापर देखील झाला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक फ्लॅट बॅटेड षटकार. मागे आपण ऋषालला पाहिलं, त्याच्यानंतर भाग्येशला पाहिलं, आता भावेश आहेत. मागे नाही संधी मिळाली पण आता संधी मिळाली आहे आणि भावेश आहे थोडासा भाव खाऊन जातोय. पहिला डाव आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा भाव भावेशने ऐकालाय. षटकारनं स्कोर झालाय 23-23. महत्वाचं देखील आहे. तुम्ही ऋषाल बाद झाल्यानंतर संघासाठी कसं खेळता, याही वेळेला धूम धडाका बॉल चाललाय. इथे देखील आपण पाहू शकाल लॉंग लेगला क्लिअर करणारा आलाय पुन्हा एकदा, सलगचा दुसरा. पंच दर्शवतायत की तिथे षटकार 6.
मजा केला तुझून तेरा पास्तीन होती रे गोदारा मजा केला तुझून तेरा फेमस गाणं आहे 5-3 वाला 5-3 वाला आहे पण त्याच वेळेला षटकार बघा याच्या अगोदर पण त्यांनी मारला पण तो कुठे मारला माहितीये का डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता त्याच्यात जस्ट उजव्या बाजूला मारला मग त्यांनी काय केलं फिल्डर अजून उजव्या बाजूला नेला मग त्यांनी अजून उजव्या बाजूला मारला हे ज्या पद्धतीने आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवरती जातो ना आपल्याला माहिती आहे या ब्रिज उतरला का टीसी असणार मग दुसऱ्या ब्रिजवरनं जाऊया दुसऱ्या ब्रिजवरनं खाली उतरूया कारण त्या टीसीला चकमा द्यायचा असतो तसं आता त्या फिल्डरला चकमा दिलाय भावेशनं आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय सिक्सर 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 चाललाय मागच्या मॅच मध्ये आपण ऋषालला पाहिलंय 3 षटकार त्याने टोकले होते 6-6 उजव्याच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू चाललाय समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड जोपर्यंत लॉंग ऑन वन क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण या षटकामध्ये 1 चौकार पाहिला 2 षटकार पाहिले स्कोर बोर्डवरती नजर टाकूया स्कोर जाऊन पोहोचलाय 1.4 षटकांचा खेळ धावा झाल्या धावफलकावरती 30 पुढचा मॅच 2 टीम बी रेडी राहा पांजू संघ खेळणार आहेत दिवाणमान खेळणार आहे त्यांनी तयारीत राहायचंय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील याही वेळेला आपण पाहतायत स्क्वेअर कट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा नाही झाला अगदी बॅटची इनसाइड एज आणि स्वतःच्या फॉलो मध्ये बॉलला गॅदर केलं अगदी शेवटचा बॉल 30 धाव्यांवरती षटक क्रमांक आपण पाहतात दुसरं P2चं षटक 5 षटकांचं एक चांगलं क्रिकेट पाटील परिवार प्रेझेंट पाटील चषकाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला थरार जिथे आरोही 11 आणि एका बाजूला पुरापाडा यजमान संघ बघायला मिळतोय लाईन ऑर लेंथ मध्ये इथे आता पुन्हा एकदा भरकटलेत बॉल वाईड आलाय वाईट बॉलनं स्कोर काढला 31 धावा 31 धावा धावफलकावरती आहेत जे आक्रमण केले गेले अनपेक्षित होतं निखिलला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने आक्रमण होईल अनपेक्षित हल्ला झालाय खेळण्याचा प्रयत्न होता क्रॉस बॅट थोडा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता एक धाव या चेंडूवरती पूर्ण बाईचा इशारा पंचाकडनं होत असताना एक धाव धावफलकावरती ऍड होईल आणि या एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल तो 32 दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय धावा धावफलकावरती 16ची सरासरी आहे या सरासरीने गेलं ना तर आता प्रोजेक्टेड स्कोर जो खाली दिसतोय ना 80 दिसतोय तर 2 संघ कर्णधार दिवाणमान आणि पांजू आपण रिपोर्टिंग करा आल्याची नोंद करा कारण बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत एक हलकाचा ब्रेक आणि ब्रेक नंतर येऊया पुरापाडा आणि दुसऱ्या बाजूला आरोही 11 या मॅच मध्ये थँक्यू सो मच भावेशचा निखिलवर तुफान प्रतिहल्ला आक्रमक फटकेबाजीने भावेशने निखिलच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला क्या बाद आहे डिबियन अतिशय सुंदर खूप छान पद्धतीनं म्हणजे अनेक वेळा समालोचनाचा योग असतो परंतु या गोष्टी नाहीत ज्या डीबीएन कडे आहेत स्तुती करावी फक्त बरं वाटेल म्हणून नाही तुमच्या कामाची दखल घेतल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी दाखवता ना ह्या खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या आहेत षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर इथे तिसरं अंकुश आलेत ज्यानं ऋषालला बाहेर केलं होतं अंकुशचा हाही बॉल चांगला बघा अगदी खोलवर टप्प्याचा आणि वेगानं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा ऑन साईडला खेळला होता सॉफ्ट हँडनं शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला कॅरी करतात 34 धावा सिंगल 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 डबल या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तुम्ही धावगतीला पुढे कसं नेता हे महत्त्वाचं असतं तिसरं षटक आहे तिसऱ्या षटकातला जर आपण पाहिलं तर इथून आता मोमेंटम शिफ्ट होणार एकतर गोलंदाजी करणारा संघ हवी होणार नंतर मग फलंदाजी करणारा संघ इथून आणखीन प्रगती उत्तर करणार या वेळेला बॉलला बऱ्याच काळ हवेत खेळलंय क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बॉल बीट करत चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध सीमा रेषा पार मिळतील धावा 4 पाटील चषकाचा शानदार चौकार जसं एकविरायचं गाणं वाजलं होतं ओढ लागली होती आता काय झालं पहिला विकेट गेला होता ऋषाल बाद झाला होता त्यावेळेला थोडासा कुठेतरी मनामध्ये टेन्शन वाढलं होतं आरोही 11च्या पण आता भागेश आणि भावेश या 2 खेळाडूंनी ते टेन्शन थोडंसं दूर केलेलं आहे आता यांना रोखण्याचं काम यांना थांबवण्याचं काम अंकुशला करावं लागणार आहे अंकुश गोलंदाजीसाठी पडला थोडासा हात आला पहिला फ्रंटफूट वरती जाऊ का काय वाटलं होतं शेवटच्या क्षणी मन बदललं बॅकफूटला गेलं या बॅकफूट फ्रंटफूट मध्ये चेंडू निघून गेलाय तो यशच्या हातामध्ये दुसऱ्या 2.3 षटकांचा खेळ धावा झाल्या धावफलकावरती
38. मागचा बॉल जर आपण तपासून पाहिला सर चांगला बॉल हाताळला, लाईन वरती ठेवला आणि तदनंतर त्या बॉलमध्ये वेग. फलंदाज भाग्येश यांना थोडासा उशीर झाला तो बॉल रीड करण्यासाठी. करू तर काय करू, जो तुम्ही उल्लेख केला बॅकफुटला येऊ की फ्रंटफुटला येऊ, या दोन गोष्टींमध्ये थोडेसे अडथळा आले आणि तदनंतर बॉल मिस झालाय. याही वेळेला आपण पाहतायत वेग चांगला, पंचांनी याही बॉलला स्क्रोल केलं. चांगली गोलंदाजी. मागच्या षटकात जिथे धावा आल्या हे षटक अंकुश लावण्याचंच गरज होती आणि अंकुशनं अंकुश लावलाय. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला. धावा कुठेतरी थांबवायच्या होत्या, रन कुठेतरी थांबवायच्या होत्या. अशा वेळेला डॉट बॉल महत्वाचे आहेत, कारण एक एक डॉट बॉल काय केले माहिती का, तो जो करंट रन रेट आहे ना तो थोडासा खाली आणेल आणि मग तो टेन्शन वाढेल की आपल्याला किती धावा करायच्या आहेत, कशा पद्धतीने जायचं आहे. त्याच्यामुळे मागचे 2 डॉट बॉल आले आहेत, त्याच्याने प्रेशर दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट होतोय की काय असं वाटतंय. मागचे 2 चेंडू निर्धाव तळल्यात. कुठं चेंडू होता, बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच केलंय, लॉंग ऑफला फील्ड केलं गेले. एक धावे चेंडूवरती पूर्ण एक तर काम केले अंकुशचं, जसं तुम्ही उल्लेख केला, चांगला उल्लेख की अंकुश लावण्याचं काम केले. म्हणजे एखादी गाडी सुसाट झाली ना तर त्याला स्पीड ब्रेकर टाकले तर त्याचा स्पीड कमी होतो. आता या षटकामध्ये ते 2 डॉट बॉल आहेत ना, ते 2 स्पीड ब्रेकर टाकलेत ज्याच्याने वेग थोडासा कमी झालाय धावांचा आणि धावा झाल्या धावफलकावरती 39. अगदी बरोबर. अंकुशनं खूप चांगली आणि प्रभावी गोलंदाजी केली. एक चौकारानंतर फलंदाज त्या चौकाराचं महत्व देखील विसरले. तुम्ही चौकार केल्यानंतर 2 बॉल जिथे डॉट खेळलात त्या अनुषंगाने आपण पाहता तिथे सिंगल डबल आले असतं, धावफलक थोडंसं वाढतं राहिलं असतं. ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला गोलंदाज हा आत्मविश्वास पुन्हा एकदा चांगल्या. क्या बात आहे, अप्रतिम, अतिशय सुंदर, अद्वितीय. दुपारच्या सत्रामध्ये अगदी कडक गोलंदाजी अंकुश यांची. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला पाहतोय या मैदानावरचा आणि ऑनलाईन जे DBNच्या चॅनलवरती, ज्या आपण यूट्यूब चॅनलवरती देखील प्रेक्षक वर्ग जोडला गेला आहे त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील परिवार पुरापडा प्रेझेंट आणि त्यांच्याच माध्यमातून आलेली ही पाटील चषक 2025ची क्रिकेटचा एक सोहळा आहे. पर्व तिसरा आहे. तिसऱ्या वर्षामध्ये आपण हा दुसरा दिवस अनुभवतोय. याच्यानंतरचा होणारा सामना, याच्यानंतरचा होणारा मॅच, एका बाजूला दिवाणमान आणि दुसऱ्या बाजूला इंदुमती स्मृती पांजू संघ. या 2 संघ कर्णधारांनी रेडी राहा. बरोबर आमचे मुख्य व्यासपीठ आहे, त्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार दिवाणमान आणि दुसऱ्या बाजूला इंदुमती स्मृती पांजू संघ. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण प्लीज जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करता येईल. उत्कर्ष पाटील आमच्या जोडीने जोडले गेले आहेत. 3 षटकांचा खेळ सुरुवात झाली धमाकेदार. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या. मागच्या षटकामध्ये 7 धावा, 13ची सरासरी, जी मागे आपण 16ची पाहिली होती थोडी खाली आले. या 13च्या सरासरीनं 3 षटकानंतर धावा धावफलकावरती 39-39. 39 धावा. जी 16ची पाहिली होती त्यावेळेला 80 दिसत होता प्रोजेक्टेड स्कोर, यावेळेला 65 वरती आला. जे 2 बॉल डॉट आले तदनंतर सिंगल डबलचा खेळ, तुम्ही जो उल्लेख केला ना की 2 बॉल जे डॉट आले तदनंतर तो थोडासा स्पीड ब्रेकर खूप महत्वाचा होता. जिथे आपण पाहतात अंकुशनं चांगली गोलंदाजी केली. आता आपण पाहू शकाल भाग्येश आहेत, भाग्याच्या साथीने भावेश आहेत. दोन्ही फलंदाज सेट झालेत, गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. प्रीत मागच्या षटकात मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. मागे काय झाले याला महत्व नाही, हा मॅच महत्वाचा आहे. आगळी वेगळी ऍक्शन आहे त्यांची. समोरच्या दिशेने बॉलला खेळलं, क्षेत्ररक्षक डीप मधून बॉलला गॅदर करतील. फक्त सिंगल मिळते, सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 40. आणि एक उल्लेख तुम्ही केला की प्रीतनं मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. मग काय झालंय, आता पाठीराख्यांच्या अपेक्षा वाढल्यात तुमच्याकडनं की तुम्ही याच्यापेक्षा चांगलं करू शकता, याच्यापेक्षा बेटर तुम्ही गोलंदाजी करू शकता. त्या अपेक्षा वाढल्यात. तशाच अपेक्षा भावेशकडनं वाढल्यात. भावेशनं सुरुवात चौकार षटकारनं केली होती, जे स्ट्रायकर आहेत. वाईट बॉलचा इशारा, कारण थोडं बाहेर न गेला कारण एकच लाईन आहे ती वाईटची, त्याच्यामुळे चप्पल जरी झालं तर त्या लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला तर वाईट बॉलचा इशारा. आणि असंही आपण अपेक्षा कोणाकडनं करतो, जे अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता दाखवतात. प्रीतकडे ती क्षमता आहे, तशी क्षमता भावेशकडे आहे. म्हणून त्या अपेक्षा दोन्ही टीमचे पाठीराखे आपल्या खेळाडूंकडनं आता ठेवल्यात.
अगदी बरोबर. दोन्ही फलंदाज एका बाजूला फलंदाजी मार्गावर भागेश आहेत, ते 9 बॉल 9 संयमाचा खेळ. एका बाजूला भावेश आक्रमक खेळ. या वेळेला आपण पाहतात कट करायचा होता बॉलला, क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला निवडले. भावेश यांच्या खेळाला शेवटच्या क्षणाला आता अंत येतोय. जिथे हाफ ट्रॅकरचा बॉल होता खेळले असते, परंतु इथे बाद होत आहेत. गॉन. आणि हे कशा पद्धतीने बाद झाले ते आपण पाहूया. पण का बाद झाले त्याचं विश्लेषण देखील इथे केलं जाणार आहे. कारण सुरुवात भावेशनं चांगली केली होती, चौकार षटकार षटकार ज्या पद्धतीने केले होते. आता प्रीतच्या गोलंदाजावरती ज्या वेळेला ते बाद झाल्यात, एक उंचपुरा गोलंदाज आहे, आगळी वेगळी ॲक्शन आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. हा ज्या वेळेला तुम्ही कट करायचा प्रयत्न केला ना, स्क्वेअर कट, नाही तुम्ही जमिनीलगत ठेवू शकले किंवा त्या क्षेत्राच्या वरती नेऊ शकले. का तर तो वेट ट्रान्सपोर्ट नाही झाला मागच्या पायावरती. ज्यावेळेला बॅकफुटला यायचं होतं, वेट ट्रान्सफर करायचं होतं, तो वेट ट्रान्सफर थोडासा पायाचा भार आहे ना, तो मागच्या पायावरती यायचा होता, तो नाही झालाय. आणि दुसरं कारण आहे, मागच्या 5 चेंडूवरती जिथे मोठा फटका आला नव्हता, डॉट बॉल आलेत, एक माहोल बनला होता, दबाव बनला होता, आणि त्या दबावामध्ये आलेला हा भावेशचा विकेट. अगदी बरोबर. आणि दबावाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विकेट जाण्याची शक्यता किंवा मग मोठा फटका, त्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळालाय. फुलरलेनचा बॉल होता, फुलरलेनच्या बॉलला व्यवस्थित नाही इथे कनेक्ट करता आलं. खराब क्षेत्ररक्षण. मिड विकेटला सँडी होते, सँडी यांच्याकडनं झाली चुकी आणि त्या चुकीचं भुगतान 2 धावांमध्ये. आणि हा 2 धावा देत असताना तुम्ही आता जो फ्रेश फलंदाज आहे ना, जो ताजा तवाना फलंदाज जगदीश आहे, त्याला तुम्ही संधी देत आहेत. बघा कडाक्याचं ऊन आहे, थोडासा उष्णता जास्त आहे. मध्ये 3 षटकामध्ये धावा देखील भागेशनं पूर्ण केल्यात. आता जो फ्रेश आहे, थोडासा ताजा तवाना आहे, तो फलंदाज आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. आहे प्राईज नागेश तळेकर, त्यांच्या दिशेनं त्यांनी इशारा केलाय. कारण गार गार चिल 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 वाल्या 3 त्यांच्यासाठी आहेत. आणि इथे दिनेश यांनी टिपलाय अझेल चिअर्स करण्यासाठी. नागेश तळेकर येतील, पण आपल्यासाठी एक गाणं येईल. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात बॉल अगदी लोअर फुल टॉसचा राहिला, जिथे फलंदाज जगदीश यांनी खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला जरूर केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडले ज्यांच्यासाठी कॅश प्राईज होतं, ज्यांच्यासाठी एक आगळं वेगळं बक्षीस होतं. काय जबरदस्त बॉल फॉलो. अगदी जे आपण चेंडू टेनिक्सचे वापरताना त्या बॉलचा स्टिकर देखील दाखवत आहेत. DBNची टीम हे त्यांचं कार्य राहिलेलं आहे. 43 वरती 3 धक्के. तुकाराम सर इथून 8 बॉल आहेत. ज्या 80 पर्यंत स्कोर कार्ड आपल्याला बघत होता 16ला, तो आता इथून ॲज एक्सपेक्ट 8 बॉलमध्ये तुम्ही किती पाहताय. पुढचा बॉल जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं गोलंदाज तयार होतील. फटका खेळलाय, लॉब केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना हॅलो टाटा बाय बाय, सीमा रेषा पार. पाटील चषक षटकार. दबाव वाढत होता आणि दबाव वाढत असताना कुठेतरी खोलवर जखमी होत होती मागच्या काही चेंडूवरती. आणि त्या जखमेवरती पुंकर नाही मलम लावण्याचं काम दीपनं केलंय. प्रतिस्पर्ध्याला दीपवणारा आणि डीप वरती लॉंगॉनच्या डोक्यावरनी ठोकलेला हा षटकार. एक गोष्टीचं उत्तर नक्कीच आपल्यापर्यंत येईल, कारण जसा तुम्ही प्रश्न केला होता, खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू आदळलाय. इम्पॅक्ट महत्वाचा असतो, जो कदाचित पंच दाखवतात थोडासा बाहेर आहे. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल, पण सिंगलला 50 धावा धापलकावरती आल्यात. आरोही 11च्या 50 धावा धापलकावरती आहेत. आणि एक प्रश्न जसा तुम्ही विचारला होता की सुरुवातीला 2 षटकामध्ये ज्यावेळेला 32 झाल्या, 16ची सरासरी 80 दिसत होता, आता 50 धावा धापलकावरती आहेत. बघा 50 आणि 80च्या मधली धावसंख्या जर पाहिली तर एक 65 असू शकेल, बरोबर. 50 म्हणजे प्लस 15 65 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील. म्हणजे तुम्ही विचार केला होता 80चा, पण 80 नाही होणार. 70 करण्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावं लागणार आहे, पण त्यातल्या त्यात किमान समाधानक धावसंख्या इथे 65 कदाचित उभारली जाईल. एक हलकासा ब्रेक ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया. शेवटचं षटक आहे आणि ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. थँक्यू सो मच. या वेळेला सँडी आलेत
संघाचे कर्णधार आणि संघाचे स्लॉक षटकाचे राजा दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगने देखील ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये, परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला मागचा प्रतिस्पर्धी वेगळा होता. यावेळेला आरोही 11 आहे ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये 84 धावा ठोकल्या होत्या. तोच संघ आता 50 वरती पोहोचलाय. जो तुम्ही उल्लेख केला की 70 पर्यंत पोहोचायचा असेल एक्स्ट्रा एफर्ट, यावेळेला आपण पाहू शकाल. मागच्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर थोडासा बॅटला स्पर्श झाला होता आणि त्यानंतर चेंडू त्यांच्या बरोबर डोळ्याच्या वरती आदळलाय. फक्त आपण अपेक्षा तीच व्यक्त करू की बाबा दुखापत जास्त गंभीर नसावी. थोडंसं आईस द्या बर्फ. पण ज्यावेळेला चेंडू बॅटला लागतो ना त्यावेळेला थोडासा वेग जनरेट होतो, स्पीड जनरेट होतो. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चर्चा चालू आहे की किती धावा असायला हव्या किंवा किती धावा यायला हव्या. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय जिग्नेश. आपण भागेशला पाहिलं, भावेशला पाहिलं, जगदीशला पाहिलंय. आता जिग्नेश. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. पुन्हा एकदा सँडी सज्ज होईल. ऑन साईडला पाहिलं तर बरोबर 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आहेत. लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. हो उलटा पुलटा पहिला चेंडू काय चालत 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 आले आणि चेंडूला उडत पाठवलं. चालत आलं, उडत पाठवलं, चेंडू गेला सीमारेषा पार. अगदी जबरदस्त पद्धतीने फटका केला. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला बघा, चालत आले आणि तदनंतर बॅट स्विच केली. स्विच केल्यानंतर 6 धावा देखील त्या फटक्यामागे लिहिल्या गेल्या. काय फटका केला. अगदी येता क्षणी तुम्ही असे फटके खेळता, हेही एक महत्त्वाचं कौशल्य दाखवलं तुम्ही. डगआउटमधून जणू काही सेट होऊन आलेत की काय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये आलेला दुसऱ्या बॉलवरती अत्यंत महत्त्वाचा षटकार, जिथे 60-65चा उल्लेख सरांनी केला की 70 करायचे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट म्हणजेच एक चांगली फलंदाजी, तिथे तुम्हाला एफर्ट जास्त जोत द्यावा लागेल. परंतु 65 पर्यंत पोहोचू शकता. ज्या अनुषंगानं जिग्नेश आले, जिग्नेश यांनी पहिल्याच बॉलवरती हल्ला केला. पुन्हा एकदा प्रयत्न तोच आहे. लॉंग स्टॉपला बॉल फाईन लेग मधून निघून चाललाय. क्षेत्ररक्षक अथक परिश्रम केले परंतु बॉलने त्यांचा निरोप घेतला. बॉल चाललाय सीमा पार 4. बरोबर शफल केलं होतं उजव्याशीच्या बाहेर, मिडल ऑफ द मॅच नाही झाला पण ते डिफ्लेक्शन झालं, त्याच्यातनं वेग पकडला. फक्त तो क्षेत्ररक्षक होता, तो धावत जात होता, तो शेवटच्या क्षणी त्याने प्रयत्न केला. त्याच्या अगोदर थोडासा वेग वाढवायचा होता, स्पीड त्याच्या पुढे जायचं होतं, चेंडूच्या पुढे नाही गेले. अजून एक स्विचिटचा प्रयत्न. बाहेर 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 आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडे येत असताना धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात ते आता 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ या शेवटच्या षटकामधला शिल्लक आहे. सँडी जो गोलंदाजीसाठी आहेत, तर षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधनं आहेत.
स्ट्राईक रोटेट करायचा होता. स्ट्राईक रोटेट करताना गडी बाद झाले, परतावं लागले ते जिग्नेशला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धापलगावती 61 61. इथून 71 पर्यंत जायचं तर 2 मोठे फटके आणि 65 पर्यंत जायचं तर 1 किमान मोठा फटका पाहिजे. एक हलकीशी 2 ऐकूया. आणि 2 टीम कॅप्टन मोठं दिवाण म्हणजे मित्र अमित आलेत आणि त्यानंतर पांजू टीम कॅप्टन आपण देखील येऊन थांबायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी येतोय. उत्कर्ष आमच्या जोडीने जोडले जातात कारण शेवटच्या ओव्हरचा हा खेळ आहे. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहेत धापलगावरती 61 61. 61 धावा जो तुम्ही उल्लेख केला. 70 करायचे असेल 2 मोठे हिट आणि 65 प्लस जायचं असेल तर 1 चौकार लाजमी आहे. धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचते. आरोही 11 मागच्या मॅच मध्ये देखील ज्यांनी चांगली कामगिरी केली. रुशाल नव्हते त्यावेळेला भागेश उभे राहिले. भागेश आणि भावेश उभे राहिले. चांगला खेळ दिला. येता क्षणी शफल झाल्यानंतर सँडीचा हाई बॉल वेगासहित यष्टीरक्षकांचा हातामध्ये जाऊन विसावतोय. भागेश जे खेळले शेवटपर्यंत जरूर खेळलेत परंतु जिथे 10 बॉल आणि 9चा ते सध्या खेळ करतात परंतु एका बाजूला खेळाडूंना साथ देखील दिली त्यांनी. साथ दिले. थोडंसं वेळ जास्त घेतला. आता तुम्ही घेतलेला वेळ त्याचा फायदा दाखवण्याची वेळ आले. त्याची फायदा दाखवण्याची वेळ. वरती चेंडू आढळलाय पंचांच्या बोर्डवर. लेग बिफोरचा विकेट. पायचीचा विकेट. पंचांचा इशारा. इट्स आउट. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. 5 षटकांचा खेळही संपलाय. 61 धावा धापलगावरती आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कसा होईल ते पाहण्यासाठी येऊया. पण तुर्तास वेळ झाली आहे टॉसची. तिथे 2 कर्णधार पोहोचतील. दिवाणमान आणि इंदुमती स्मृती पांजू संघ या 2 संघादरम्यान होईल नाणेफेक अर्थात टॉस. आणि तिथे असतील आमचे सहकारी समालोचक उत्कर्ष पाटील तिथे जॉईन होतील. थोडासा वेळ आहे तर आपण चर्चा करतोय की पहिल्या इनिंगवरती काय घडलं होतं. सुरुवात धमाकेदार होती. पहिल्या 2 षटकामध्ये धावा देखील आल्या होत्या आणि त्यानंतर मध्ये धावा येत नव्हत्या त्यावेळेला 22ची इनिंग. शेवटला केलेलं आक्रमण ते फायदेशीर ठरलं होतं. कमेंट बॉक्समध्ये हलकासा बदल होईल आमच्या जोडीने. आता पुन्हा एकदा एक अपकमिंग यंगस्टर समालोचक आहेत. एक युवा समालोचक म्हणून विपुल पाटील ज्यांचा आवाज आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर वेळा ऐकलाय ते पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या जोडीनं. आणि डीजे एक गीत ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. 62चा पाठलाग करायचा आहे. याचा अर्थ जे षटकार मारायचे आहेत ना ते किती मारायचे आहेत याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कारण प्रतिस्पर्ध्याने 5 षटकार लगावलेत मग तुम्हाला 6 षटकार मारायचे आहेत. तो 62 मधला 6 तो त्या नंबरचा आहे. 6 षटकारांचा तो येईल. तोपर्यंत येऊया. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2025. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा आणि पाटील चषक 2025 पर्व 3रा सीझन 3चा आज 2रा दिवस आणि 2ऱ्या दिवसातील 2रा फेरीचा हा मॅच जिथे पुरापाडा संघ खेळतोय आणि आरोही 11 हा संघ. आरोही 11 बॅटिंग करताना 61 धावा केल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या 61 धावांमध्ये 22ची 18 धावांची खेळी होती. शेवटला जिग्नेशनं षटकार चौकार लागवले. 10 धावांची खेळी 9 धावांची खेळी रुशाल आणि बागेची आपण पाहिली होती. अंकुशचं 3रं षटक थोडा धावसंख्येला ब्रेक लावणार होतं. 61 धावा झाल्यात. 62चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होईल आणि समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील. पुन्हा एकदा विपुल पाटील सज्ज होतील. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 62 धावांचा पाठलाग आहे. घरच्या मैदानावरती पुढापाडाड संघ इथे खेळतोय. बघूया कशा पद्धतीने पाठलाग होतोय.
तुमच्या दिशेने येतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंकुश आणि प्रशांत अशी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहेत. आणि तिथे आरो 11चं टीम पाहिलं ना आपण बरोबर, तर तेही चर्चा करतात. स्क्रीनवरती बघा 30 चेंडू आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला. मागे या टीमनं 48चा पाठलाग केला होता, तो पण काही चेंडूचा खेळ शिल्लक ठेवून आधी तसाच खेळ करायचा, किंबहुना त्याच्यापेक्षाही थोडासा अटॅकिंग गेम आता पुरापाडा संघाला करायचा आहे. आणि बरोबर आरोही 11नं मागे 83 धावा डिपेंड केल्या होत्या, आता 61 करायचे आहेत. त्यावेळेला देखील जवळपास 30च्या वरची धावसंख्या राहिली होती शिल्लक. याचा अर्थ तुम्ही प्रतिस्पर्ध्याला 50च्या आत रोखलं होतं मागच्या मॅचमध्ये. आताही तेच करायचं आहे, आताही तेच करायचं आहे, 50च्या आत रोखायचं आहे. आणि त्यासाठी आता गोलंदाजीसाठी पहिले षटकाचा गोलंदाज रेडी होतोय. येस, बघा आपण मॅचच्या दिशेने वळतो. वेलकम बॅक. आल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. 30-62ची मॅच सरांनी खूप चांगला उल्लेख केला होता की मागच्या मॅचमध्ये आपण जे पाहिलं होतं की आपण पाहिलं की धावा डिफेन्स केला होता, तिकडे धावफलक थोडा कॉन्फिडन्स तर जास्त होता. 83चं धावफलक होतं, तिकडे कॉन्फिडन्स थोडंसं जास्त होतं. त्या डिफेन्स झाल्या होता, तिकडे 50च्या आत रोखलं होतं. पण आता जर का आपण पाहिलं 30-62चं इक्वेशन आहे, 30 चेंडू आणि 62 धावा. इथून जर का आपण विचार केला तर पहिल्या दोन षटकांचा जर का उल्लेख केला तर पॉवर प्लेचे जे 2 षटक असतील ते कशा प्रकारे हाताळतात. पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय भरतला आपण गोलंदाजी मारवरती पाहतो. आणि अंकुश आणि प्रशांतची जोडी पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक आपण ही स्पर्धा पाहतो. आणि घरच्या मैदानावरती आपण खेळताना साधू पुरापाडाचा हा संघ. 30-62चं इक्वेशन अंकुश आणि प्रशांतची जोडीत. अंकुशचा जर का उल्लेख केला तर मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं, पण आताच्या मॅचमध्ये आपण विचार केला तर धावा चेस करायचंय. इथून जर का आजच्या दिवसाचा उल्लेख केला तर पहिली मॅच सुद्धा आपण पाहिली होती की खूप चांगली मॅच झाली होती. नंतर दुसरी मॅच आपण पाहिले आरो 11 थोडंसं वन साईड जिंकताना दिसलं होतं की तिकडे आपण पाहिलं की 84 धावा डिफेन्स करताना थोडासा जर कॉन्फिडन्स त्यांचा सुद्धा अप होता, कारण की धावफलक जास्त सेट केलं होतं. जसं तुम्ही उल्लेख केला, पण दोघांनाही धावांचा पाठलाग करायचा, एकानं डिफेंड करायचे आहेत. हे काम केले मागे, हे काम केले, पण त्याच्यापेक्षा कुशलतेनं करायचंय, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करायचं आहे. मॅच ऑन, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करायचं आहे. पहिला चेंडू अपिश केला होता पाहिजे लॉंग ऑफर क्षेत्ररक्षकाला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची, एक क्षण महत्वाचा, एक बॉल महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये जिंकून त्या क्वालिफायच्या मॅचच्या दिशेने जायचंय. एंड ऑफ द डे शेवटच्या मॅच पर्यंत जायचंय, त्या पुरं पाडायला जायचंय आणि आरो 11 या टीमला जायचंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. एक रन इम्पॉर्टंट आहे. धावफलक टेंबे गावाने साचायचं, कारण की तो मोठा पाटला 62 वेळेला तो मोठा पाटला करायचा आहे. बॅट सुद्धा चेंज केली जाते. आपण पाहतोय एक कालच्या दिवसाने उल्लेख केला होता सर तुम्ही की बॅट चेंज केली जाते तर गेम चेंज केला जाईल का, कशा प्रकारे इंटेंट राहतो हे पाहावं लागेल. बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळेला बॅट चेंज होते ना, कदाचित आपली आवडती बॅट येत असते किंवा पहिला चेंडू खेळल्यानंतर काहीतरी वाटलं की बॅटमध्ये थोडासा डिफेक्ट आहे किंवा योग्य आपली पकड बसत नाहीये, त्यावेळेला देखील असते. आणि काही कारणं थोडासा वेळही घ्यायचा असतो आणि या डगआउटमध्ये एक मेसेजही जायचा असतो. या सगळ्या गोष्टी असतात ज्यावेळेला बॅट चेंज होते. पण बॅट चेंज झाले, गेम बघूया चेंज ऑफ मूडवरती आहे का. चला गेमच्या दिशेने होतोय. 65 धावा एक मोठाचा पाठला करायचा पुरापाडा संघ. आपण पाहू शकता घरच्या मैदानावरती खेळताना. दुसरा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मारले. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू टॉन्टलेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना जातोय. चेंडू अखेरकार गेला सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बघा धावा फलकावरती चौकार आलाय. पुढ्यातला चेंडू होता, चेंडूला शेवटच्या क्षणी थोडंसं मनगटायचं असं आहे ना, रिसवर पाहिलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करून चेंडू गेला डीप वरती, डीप स्क्वेअर लेगला चौकार. भरत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती प्रशांतच्या बॅटमधनं चौकार आलाय. या चौकारानं धावफलक धावून पोहोचला 5 वरती. 62 धावांचा पाठलाग आहे. गोलवा टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी. ओ आता तिथे ते सांगता भाई मारो, हे बोलता नाही चलो जाने दो. चला ते सांगत होते बाबा मारतात की नाही, आणि हे सांगतात जा सिमरन जा, जी ली अपनी जिंदगी. धावा झाल्या धावफलकावरती 5. ते स्वतःला थांबवलं, कारण की सर तिकडे जर का थ्रो झाला होता तर एक ओव्हरथ्रोची रन सुद्धा ऍड होते, हे सुद्धा मनामध्ये असते खेळताना. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इतका चांगला नाही. डॉट चेंडूची सांगता होतं आणि पॉवर मध्ये जितके डॉट होतील तितके डोकेदुखी वाढणार आहे, कारण की इथून 62 एक मोठा धावफलकाचा पाठला करायचा आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला जितक्या डॉट येईल तितका दबाव वाढणार. पण मागच्या चेंडूवरती तुम्ही एक उल्लेख केला की ओव्हरथ्रो जाऊ शकते, पण मागे बॅकअप होतो त्यामुळे तो चर्चा होती की तुम्ही थ्रो करायला पाहिजे होता किंवा नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड वाला खेळ असतो त्यावेळेला त्या
खेळाडूला जे वाटते ते योग्य इथे अपेश केलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा बसलाय आणि पहिलं यश लाभले आरोही 11 टीमला. हा पांजू संघ आपण जर आला असेल तर तसं नोंद करा. अलंकार, कुमार किंवा आतिश कुणी जर आला असेल कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण प्लीज रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा आहे धावफलकावरती 5. एक गडी बाद 5. 5 धावा धावफलकरती खूप चांगला उल्लेख केला. जो क्षेत्ररक्षण सर बॅकअपला होता त्यांनी झेल टिपला होता, पण तिकडे थ्रो करण्याचा चान्स सुद्धा घेऊ शकला होता. पण बॅकअप नंतर जर का आपण विचारलं तर कमबॅक करावं लागेल. पुरापाड्याच्या संघाला कमबॅक करावं लागेल की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. खूप चांगली गोलंदाजी करताना आपण भरतला पाहतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये फेकी वेगाने डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट आले म्हणजेच विकेट सुद्धा आले. पंचांचं बोट हवेत. मुंबईच्या शहरा उल्हासा गोदेला आम्ही तुझी गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवे राजाने सासू तू मुंबईच्या शहरा उल्हासा गोदेला आणशील आता तू लाडी गोडीनं फिरवशील तुझ्या मला सोडून देशील. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं बाद झाले. ड्राईव्ह केला होता चेंडूला. आल्या डावकुऱ्या फलंदाज जर आपण बघितलं तर स्ट्रायकर एंडला होते आणि ड्राईव्ह केला होता चेंडूला आणि चेंडूला फील्ड केलं गेलं आणि डायरेक्ट हिट. प्रत्येकाची असती व्हेज आणि नॉन व्हेज मधली आवडती डिश आणि मैदानावरती जगदीश होते आणि जगदीशनं हा डायरेक्ट हिट. बरेच जण सांगायचे त्या हरणाच्या पट्ट्यामध्ये बाबा जगदीशचा काही नेम नाही, पण बघितला परफेक्ट आहे. गेम बनायगा नेम तसं आहे. या गेम मध्ये त्याने आपला नेम साधून आपलं नाव घेण्यास भाग पाडलाय, दखल घेण्यास भाग पाडलाय जगदीश यांनी. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 5. 62 धावांचा पाठलाग आहे आणि 62 धावांचा पाठलाग असताना सुरुवात थोडीशी अडखळीत डळमळीत 2 विकेट लवकर जमावले ते पुरापाडा टीमनं. आता समीकरण आलंय 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे आहेत 57 धावा. बघा 24 चेंडू आणि 57. थोडस अजून आपण धावफलकाची जर का सुरुवात झाली संत गतीने जाते. संत गतीने धावफलक जाते. एक पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. अंकुशला आपण पाहतो एक सलामीवीर बॅटर. बघा पुरापाडा संघाचा जर का विचार केला तर घरच्या मैदानावरती खेळतोय. घरच्या मैदानावरती स्वतः ऑर्गनायझर या स्पर्धेची आणि जशी सुरुवात सुद्धा केली जाईल का. पहिला पॉवर प्लेच्या षटक नवीन बॅटर निखिलला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची मार्ग होती. सुजित पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्ग असतं. प्रहार करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता. बघा पॉवर प्ले जे षटक आहे आणि जर आपण जर आरोही 11ला पाहिलं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं सजवलं गेले. म्हणजे आपण जर का मनामध्ये ही भावना घेऊन खेळत असतील की सर्कलच्या वरतून मला खेळायचं, सर्कलच्या वरतून चौकार येतील तर नाही, कारण की पहिल्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. जशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते. नक्कीच चांगलं विश्लेषण तुम्ही केले, कारण जिथे चेंडू जाऊ शकतो त्या ठिकाणी डीप वरती 2 फिल्डर आहेत. डीप मिड एकला, डीप स्क्वेअर एकला. फुलर लेन चेंडू होता. फुलर लेन चेंडू मिस केलाय. या चेंडूला लागोपाठचे 2 चेंडू सुजित आले आणि हे जर षटक पाहिलं पहिल्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरचे 6 चेंडू आल्यात. त्या 6 चेंडूवरती एकही रन नाहीये. किंबहुना 2 विकेट गेल्यात. 4 डॉट बॉल आल्यात. मागचे 6 चेंडू ज्याच्यावरती एकही रन नाहीये. निश्चितच पुन्हा एकदा सर्कलच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा वाढला गेला. अखेरकार डीपला चेंडूला पकडलं गेलं. बघा याच गोष्टी असं उल्लेख केला होता की जशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते त्या प्रकारे फिल्डिंग सुद्धा सजवली गेलेली आहे. म्हणजे सर्कलच्या बाहेर त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ज्या ठिकाणी चेंडू जाऊ शकतो आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी चालले. बघा जसा फलंदाज एखाद्या वेळेला परिस्थितीनुसार खेळतो ना, तसा गोलंदाज पण त्या क्षेत्राची रचना लावली त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचं होतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक मागे चालला, थोडासा दूर होते.
जगदीश गेले प्रयत्न करत होते पण शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर चेंडू कदाचित तो सूर्यप्रकाश होता, उजेड थोडासा आला, त्याच्यामधनं डोळ्यांची पापणी एकदा बंद झाली एकदा उघडली आणि ज्यावेळेला उघडली त्यावेळेला चेंडू थोडासा आपल्या आय साईडमधनं लांब गेला. या दोन चेंडूवरती दोन धावांनी मागच्या 2 चेंडूवरती झाल्यात. 4 धावा, स्कोरबोर्ड 9. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत धावा 9. पॉवर प्लेचे अजून 2 चेंडू मार्ग असतो. थोडीशी धीमी सुरुवात आहे. इथून गेअर पॉवर टाकायला लागेल, पॉवर जनरेट करावी लागेल. पॉवर प्लेचे 2 चेंडू मार्ग असतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, थोडंसं डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहू शकता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून जर का विचार केला तर फक्त मनामध्ये आपण बघू शकतो सर मोठे फटके खेळण्याची प्लॅनिंग आहे. ठीक आहे, मोठे फटके खेळण्याचं पण तशा प्रकारे बॅटमधून फटके एक्झिक्यूट केले जातात. बॅट आणि बॉलचा सर संपर्क इतकासाच होत नाहीये. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला बघा, तुम्ही लाईनला मिस केलं तर फटके नाही खेळताय ना. चांगला उल्लेख तुम्ही केला. तुम्हाला फटके एक्झिक्यूट करायचे, फटके खेळायचे आहेत तर त्या चेंडूच्या लाईनला मिस नाही करायचं. लाईनला मिस केलं मागच्या काही चेंडूवरती. आता बघा ऑन द राईस खेळला, थोडं जागा बनवली. जगह मिलती नहीं भाई, जगह बनानी पड़ती है. थोडीशी जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय समोर. लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. या 12 चेंडूमध्ये 2 विकेट आले, 5 डॉट बॉल आले, 2 चौकारही आल्यात आणि धावा झाल्या धावफलकावरती 13. 62 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीकरण बघा त्यांनी 32 केल्या होत्या आणि 32 आणि इथे 13 झाल्यात. 13च्या उलट केले तर 31 होतील. तिथे त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त केल्या होत्या. 32 रन केले होते 2 षटकामध्ये आणि 2 षटकामध्ये धावा आहेत 13. पण ही सुरुवात आहे बघा. 100 मोठं षटक पाहिजे त्या टीमसाठी. 18 चेंडू आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम पुरा पाडण्यासाठी, धावा पूर्ण करण्यासाठी एक मोठं षटक पाहिजे. 20 धावांचं, 22 धावांचं एक मोठं षटक पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला RO11 साठी टाकलेला दबाव, निर्माण केलेला दबाव कायम ठेवायचा आहे या षटकामध्ये. दबाव कायम ठेवायचा. आपण पाहू शकतो मॅच मध्ये कशा प्रकारे मोमेंटम पकडून घेते हे सुद्धा पाहावं लागेल. इथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याचा शेवटच्या चेंडूवरती सर चांगला उल्लेख केला होता की जागा बनवली होती. आपण जर का सकाळी विरारवरतून जायचं असेल ट्रेन पकडून, अशा प्रकारे लोकलची आजची गर्दी परिस्थिती सर्वांना माहिती आहे. तिथे सुद्धा जागा बनवावी लागते स्वतःला आणि इथे पुरापाड्याच्या दोन्ही बॅट्समॅनला सुद्धा आता जागा बनवून खेळावी लागेल. 2 षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जागा बनवावी लागते. कशा प्रकारे सर्कलच्या वरतून खेळावं लागतं हे सुद्धा फटका एक्झिक्यूट करताना माइंडसेट पाहिजे की तिकडे क्षेत्ररक्षण पोहोचू शकतात की नाही आणि गोलंदाजीचा दर्जा कशा प्रकारे असतो हे सुद्धा गोलंदाज प्रभावित करते. RO11 विरुद्ध पुरापाडा. मॅच अजूनही ऑन आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता. गोलंदाज मेगन प्रमुख गोलंदाज आहे. प्रमुख गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्रायकर इनला फलंदाज. मागे निखिलच्या बॅटमधनं चौकार पाहिला पण अंकुश आहेत. अंकुश ऑन स्ट्राईक. अंकुश स्ट्राईक करतोय. एरियल रूटनं स्ट्राईक करायचा. मिस टाइम स्ट्रोक झालाय आणि झेल टीमला गेलाय. पहिल्या चेंडूवरती मेगनला लाभलाय यश आणि पहिल्या चेंडूवरती लागलाय पुरा पाडायला हा 3रा धक्का. थँक्यू. घायल तर शेर आता पुरापाड्या टीम देखील झाले. थोडासा जो धक्का बसलाय पहिल्या षटकामध्ये 2 विकेट लवकर कमावले. त्यानंतर मेगन पाटीलच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट गडी बाद झालाय. 13 वरती 3रा गडी. 3-13. आता असंही कहाणी पाहिजे 3-13 करावं लागणार आहे. सँडीचं 5 नंबरवरती येणं किती योग्य आहे किंवा नाही आहे पण धावाला आता उभारी द्यायची आहे. तर सँडीचं या मॅच मध्ये चालणं गरजेचं आहे कारण तो प्रमुख फलंदाज आहे. तो बॅटिंग वरती आलाय. 17 चेंडू आणि धावा करायचे आहेत 49. बघा 17 थोडासा खतऱ्यामध्ये सर पुरापाड्याचा संघ दिसतोय पण 49 आहेत.
बघा जर का इथून जर का तिसरं षटक म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या मॅचला विसरून सुद्धा चालणार नाही, कशा प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये त्या 29 धावा मागच्या मॅच मध्ये दिसला होता. याच प्रकारे जे तिसरं षटक आहे मॅचला वळण देणार होतं. आणि सर पुरापाड्याचा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेला होता एका गोलंदाजांनी 6 वाईट सुद्धा हाताळले होते, तो सुद्धा बेनिफिट ॲडव्हान्टेज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईनलीच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत थोडंसं मिस्टेक होता ना, आणि गलतीचे मिस्टेक झाले त्यानंतर सर 2 धावा सुद्धा आल्यात. आणि गलतीचे मिस्टेक होत असताना जसा तुम्ही चांगला उल्लेख केला, त्याच्यानंतर स्ट्राईक पुन्हा एकदा सँडीकडे आले. मागच्या सामन्यामध्ये सँडीला पाहिलं होतं, एक चांगला अप्रतिम फटका गुडघ्याला बाकून फेकला होता तो फायनल रिझनमध्ये जाताना आपण पाहिलं होतं. त्याच्यामुळे आता सँडीचं स्ट्राईकवरती राहणं आणि स्ट्राईक करणं, बॅटवरती बॉल घेणं, फटका खेळणं तितकंच महत्वाचं राहिलंय. कारण आस्किंग रन रेट वाढत चाललाय, रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न होता लॉंगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, 1 धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना विकेट. गडी बाद झाला, स्ट्राईक राखायचा आहे सँडीला, आणि ते राखताना निखिलला परतावं लागतंय. निखिल बॅक टू द पेव्हिलियन, गॉन. पाटलांचा बैलगाडा जॅक्सन यांनी जे कॅश प्राईज लावलं तर मागे सिक्सरसाठी ते देखील इथे जमा झालेले आहेत. पांजू टीम कॅप्टन, आपण जर संघ दाखल झाला असेल तर प्लीज आपण लवकर या. आयोजकांकडनं आपल्याला विनंती आहे. हा कुठं चेंडू होता, या चेंडूला आता बाय हुक बाय क्रूक खेळायचंच आहे. कसंही करून तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, आणि तो खेळताना सँडी यांच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार. बघा पाहू शकता अकोटप्पा चेंडू होता, आत येऊन पूर्णपणे चेंडूचा बॅटचा फेस ओपन केला होता, पूर्णपणे चेंडू वळून मारला. आणि सरांनी अशा प्रकारे उल्लेख केला की तुम्हाला आता फटके खेळायचे आहेत. इथून जर का विचार केला तर मोठ्या फटके धावफलक थोडंसं मोठा आहे, धावफलकाचा पाठला करायचा आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत वैयक्तिक खेळ करतोय सँडी 9. जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सँडी उभा आहे तिथपर्यंत आपण पाहू शकता पुरापाडा संघ आशा निराशा सर्व काही डगआउटमध्ये आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला, चेंडू जातो हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, आणि अखेरकार शेवटच्या मोमेंटला चेंडूचा टिपलाय झेल, संपलाय खेळ. जसा उल्लेख केला, चैत्र महिन्याच्या पाकाला चैत्र सप्तमीचा दिवस कारला गडावरती होणारा तो यात्रा उत्सव. यानंतरचा होणारा मॅच इंदुमती स्मृती पांजू स्पोर्ट्स पांजू आणि दुसऱ्या बाजूला दिवानमान, या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाईल. बघा 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफळ करत हवा डबल टू 22. बघा सँडीनी सर स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडासा फटका फसला गेला. आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात सँडीला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील मार्गस्थ. सर विचार केला तर मेगन सुद्धा तुम्ही उल्लेख केला होता की मुख्य गोलंदाज आहे, आणि खऱ्या अर्थाने मुख्य गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करून देतोय. एक मोठा आदर सँडीला आपण पाहिलं बॅक टू द डगआउट जाताना. शेवटच्या चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न करतात, चेंडूला फील्ड केले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. चेंडूला हातामध्ये कलेक्ट केलं नाही गेलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. अखेरकार तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलकार धावा 24, 5 गडी बाद. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. नाही, डीजेला 1 मिनिटासाठी थांबेल, कारण 3 षटकांचा खेळ संपलाय. पण आता वेळ झाली नाणेफेक करण्याची. पाटील परिवारातील ज्येष्ठ सदस्य सन्माननीय भास्करजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय.
एका बाजूला दिवाणमान आणि दुसऱ्या बाजूला इंदुमती स्मृती पांजू स्पोर्ट्स पांजू. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती दिवाणमानच्या संघानं. नाणेफेक जिंकले, फक्त निर्णय आपला कळवा. तर थोडासा वेळ कमी आहे त्याच्यामुळे जो टॉस आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये करायचा होता तो आता आपण टॉस करून घेतलाय. 3 षटकांचा खेळ, धावा आहेत धापावरती 24. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये अजून मोठाच आव्हान आहे. वरती जबा अजूनही करायचे आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना आपण पाहतोय 12 चेंडू आणि आता धावा करायचे त्या 37. बघा 12-37चा जर का आपण विचार केला तर इम्पॉर्टंट पहिले 6 चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचं बोट सुद्धा गेले हवेत. गडी बाद. विदिन द स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता भरत यांनी. पहिले षटक भरत यांनी हाताळलं होतं ज्यावेळेला शेवटच्या 2 चेंडूवरती ते विकेट आले होते. एक धावाच्या स्वरूपात विकेट आला होता आणि त्यानंतर एक 5व्या चेंडूवरती विकेट आला होता. दिनेश गोलंदाजीसाठी सज्ज, बॅटिंगसाठी दिनेश आहेत फुलरलेंड डिलिव्हरती. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, चेंडू आलाय चौकार. या चेंडूवरती आलाय 4 चौकार. दिनेश यांच्या बॅटमधून हा फटका आला होता. तर एका बाजूला दिनेश आहे, दुसऱ्या बाजूला तन्मय आहे. हे षटक आहे, जर मॅच मध्ये यायचं तर जसं एक चौकार मारला ना, एक चौकार से बात नाही बन गई. ही चौकाराची झडी जशी फटक्यांची माळ असते ना, ती 100 किंवा 1000ची माळ, तशी माळ एक वाजवावी लागणार आहे. बरोबर लढी इथे लावावी लागणार आहे त्या टीम पुरापाडा संघाला. बघा जर लढीचा उच्चार केला तर 4 पहिले इम्पॉर्टंट 4 चेंडू, कारण की हे 4थं षटक मॅचला वळण देणार असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईट एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. मग जर मॅचचा जर का उल्लेख केला तर 10-33 10-32चं इक्वेशन आहे, पण 10-32च्या आधी इम्पॉर्टंट 4 चेंडू. या 4 चेंडूवरती मॅचचा लेखाजोखा शेवटच्या गोलंदाजाला किती धावा असतील. हो, पॉईंटच्या दिशेने गेल्या सर्कलमध्ये चेंडूला फिल्ड केलं गेलं, सिंगल. येणारे 3 चेंडू धावफल करते आपण परिस्थिती पाहतो 9-31, पण येणारे 3 चेंडू मॅचला वळण देणारे 3 चेंडू असतील, कारण की शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा ठेवल्या जातील हेही पाहावं लागेल. नाही बघा, जसं तुम्ही उल्लेख केला पुढच्या 3 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये 20च्या आतमध्ये धावफलक पाठलाग होईल. पण हे 3 चांगले चेंडू हाताळले ना तर 25च्या पारचा पाठलाग शेवटच्या ओव्हरमध्ये करावा लागेल. कोळबा टप्प्याचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय समोर, लॉंग ऑफला फील्ड केलं गेलंय. क्षेत्राचा दर्जा चांगला आहे, म्हणजे जसं आपण क्लास पाहिला, खास करून या आरोही 11 संघाचा फिल्डिंग पोझिशन परफेक्ट आहे आणि कॅच ज्या टिपल्या गेल्यात त्याच्यामुळे आता थोडा वरचढ ठरलाय आरोही 11चा संघ. मग निश्चित आपण क्षेत्ररक्षणाचा दर्जा. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह केलं, सर्कलच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्याचा प्रयत्न, चेंडूला डीपमध्ये फील्ड केलं गेलं, पैकी होईपर्यंत सिंगल. मग ते एक काम चालणार नाही, कारण की इम्पॉर्टंट षटक आहे. आतापर्यंत आपण जर का धावफल करता 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल करती धावा डबल 3 33 धावा धावफल कधी लगावल्या गेल्यात. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. शेवटच्या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. हो, प्रहार स्टेटच्या दिशेने लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण जाण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरतून फेकी होईपर्यंत फक्त सिंगल. या सिंगलला जर का सर डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर धावफलकाची परिस्थिती थोडंसं वेगळी असतील. षटकाची समाप्ती, धावफलका धावा 34. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा 34 34 धावा. आता 6 चेंडू आणि 28 धावा. मी म्हटलं होतं ना, मागच्या 3 चेंडूवरती जर रन नाही आल्या तर तो धावफलक 25च्या वर राहील. जर रन आल्या तर तो 20च्या आसपास राहिले असता. 6 चेंडू आणि 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुमित येतोय. जोडी मैदानावरती आहेत, एका बाजूला तन्मय आणि दुसऱ्या बाजूला दिनेश. तन्मय ऑन स्ट्राईक आहे, हिरो बनने का मौका उनके लिए भी है. हिरो बनायचं आहे तर इथे मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. ते मागच्या चेंडूवरती काही नाही राहिले. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक चौकार आला होता, त्यानंतर सिंगल 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 न पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि त्याच क्रमाला जर तोडायचं आहे, त्या मोमेंटमला थोडंसं तुम्ही त्याचा उल्लेख करताना शिफ्ट करायचा आहे, क्रॅक करायचं आहे,
तरी ते मोठा फटका पाहिजे, रिक्वायरमेंट आहे. पहिल्या 2 चेंडूवरती चित्र थोडं स्पष्ट होईल या सामन्याचं. बॅटच्या कालच्या टोकाला लागला होता शॉर्ट लेगला. जोपर्यंत फील्ड करतील स्वतः यष्टीरक्षक जाऊन फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 27-27. दिवाणमान संघ आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ हा मॅच जसा संपेल तसं आपण लगेच मैदानावरती क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. 5 चेंडू 27 धावा. मग 5 चेंडू अशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की पहिल्या 2 चेंडूवरती थोडंसं मॅचचं इक्वेशन स्पष्ट केलं जाईल. ओहो, चेंडूला सोडलं गेलं, लेफ्ट केलं गेलं चेंडूला. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना अजूनही मॅच आहे. जर का या चेंडूवरती एखादा जर का मोठा फटका आला तर पुरा पडदा संघ सर कमबॅक्स करू शकतो. नाही का, तेच कमबॅक करण्यासाठी काय माहिती का, पहिला फाईट बॅक महत्वाचं आहे. लढण्याचा जज्बा, जैसा जीत का जज्बा नाही, तुमचे लढणे का जज्बा भी चाहिए. तो जर असेल तर धावांचा पाठलाग हा होऊ शकेल. फुल टॉस बॉल, जीत का जज्बा जब सर पे चढ़ता है तब केल का रहता है, जुनून बन जाता है. आणि बघूया त्या जुनून मध्ये आलेला असे सर षटकार. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे, आमची पावर आहे, धनका तुम्हाला सोचायचा नाही. थँक्यू. बघा फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा पूर्णपूर फायदा घेतला. आपण पाहू शकतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला सीमारेषा पार षटकार येताना पाहिला. इथून मॅच होणार जशा प्रकारे सरांनी उल्लेख केला का जीत का जज्बा. इथून जर का पहिला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ आहे, 4 चेंडू आणि 20 धावा. इथून पुरा पाडदा संघाला संघर्ष करावा लागेल. पण क्रिकेटचा खेळ असो, मैदानाच्या आतमध्ये खेळताना संघर्ष नावाचा शब्द नेहमी तुमच्या मागे असतो. 4 चेंडू 20 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण बदल पाहतोय. एक क्षेत्ररक्षण थोडंसं मागे आणण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये बदल एका षटकाराने सर RO11 थोडीशी चिंता वाढताना दिसते. चिंता वाढा, ते गाणं आहे ना खलीबली. आता ही खलीबली नाही तर खलबली मचवली. ते एका फटक्यानं, तुम्ही चांगला उल्लेख केला, त्या एका स्ट्रोकनं एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा. एकच मारलाय पण सॉलिड मारलाय असं सांगूया. थोडी खलबली दुसरे खेमे में जाती हुई. 20 धावा पाहिजे. 4 चेंडूचा खेळ आहे, धावा करायचे त्या 20-20. म्हणून म्हटलं ना, पहिल्या 2 चेंडूवरती चित्र थोडं स्पष्ट होईल. अजून अस्पष्ट आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला केलंय. लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बागे तिथे होते, चांगलं फिल्डिंग. थ्रो आलाय आणि विकेट देखील आलाय. या चेंडूवरती आला विकेट. गडी बाद, विकेट गॉन. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय. कोणी देशी रे हो, कोणी गावी रे हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशी रे हो, कोणी गावी रे हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणी देशी रे हो. बघा सर, मागच्या मॅचमध्ये उत्कर्ष सरने एक चांगला उल्लेख केला होता की तुम्ही जर का मैदानाच्या आतमध्ये घेताना तुमचं क्षेत्ररक्षण करताना फेकी, त्यानंतर फेकी केल्यानंतर सर RO11 संघ ती फेकीला गॅदर सुद्धा करते आणि यष्ट्यांवर सुद्धा आदत आहे. या गोष्टीचा तुम्ही फेकी कशा प्रकारे चांगली करता. आणि तिथून मॅचमध्ये सर आपण धावचीच्या रूपात आपण दिनेशला मागे जाताना पाहिलं. म्हणजे दिनेशने ज्या प्रकारे कमबॅक करण्याची क्षमता होती की मॅचला ऑन करण्याचा प्रयत्न करत होता, पण अखेरकार दिनेशला सर मैदान सोडावं लागलं. नाही बघा, त्याने प्रयत्न काय केला होता, दुसऱ्या धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा. स्ट्राईक त्याला पाहिजे होती पण तितका वेळ नव्हता, कारण नॉन स्ट्राईक एंडला अचूक चेंडूफेक, जसं तुम्ही थ्रोचा उल्लेख केला, अचूक चेंडूफेक आणि त्यानं केलेला तो गॅदर थ्रो बिहाइंड द विकेट बरोबर एस्टनच्या मागे उभं राहून तो कलेक्ट केला गेला. तन्मयच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषा. बघूया काहीतरी घडलंय तिथे. बघूया, थोडा इंतजार आहे कारण अब तो पाय आहे ना, तो कदाचित थोडा स्पर्श झालाय की काय. रिप्ले आपण पाहायला जातोय. ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक्झॅक्ट पोझिशन, झेल टिपण्याचा प्रयत्न केला, चेंडू हातामध्ये आलाय, त्यावेळेला पाय कुठे आहे. आई चित्र समोर DBN आहे. बिल्कुल जैसा कहते हैं ना, मोदी है तो मुमकिन है, DBN है तो भी मुमकिन है. या देख सकते क्या हुआ था. बघूया तिथे थोडा अजून झूम केला जाईल. जो पाय आहे ना, पाय ज्यावेळेला चेंडू कॅच घेतलाय त्यावेळेला पाय सीमा रेषे थोडा पाय झूम कर ना.
पुन्हा एकदा आपण बघूया ज्यावेळेला चेंडू त्या ऑन द लाईन किंवा लाईनच्या पुढे आहे का पाय, बघूया स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू त्याच्या हातामध्ये आहे त्यावेळेला पाय त्या बॉन्ड लाईनला किंवा बाउंड्रीच्या बाहेर ज्यावेळेला पाय आहे की नाही ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि कारण क्रुशियल आहे मोमेंट. थोडासा क्रुशियल आहे त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बरोबर लागला टच झाला. पहिलं कारण थोडंसं क्रुशियल होतं आणि त्यानंतर ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला रिलीज करण्याच्या अगोदर बाउंड्रीला स्पर्श झालाय, पाय पाय थोडासा जस्ट स्पर्श झालाय त्यामुळे हा सिक्सर षटकार आहे. आपण इक्वेशन सांगूया. आता कहाणी आले मैच 13 या मेरा और मैच 2-13 2-13 मॅच 13 या मेरा. बघा काय घडलं होतं स्क्रीनवरती पुन्हा एकदा आला. तन्मयनं हा फटका खेळला होता, चांगला झेल जिग्नेशनं चांगला झेल टिपला होता, पण तो थोडासा शरीराचा तो भार आहे ना थोडासा पुढे गेला आणि पाय बरोबर त्या बॉन्ड लाईनला, कारण इथे प्रथम दर्शनी दिसलं होतं की सीमारेषेला स्पर्श झालाय, पण डीबीएनच्या स्क्रीनने देखील त्याच गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या. 2-13 हा मॅचमध्ये षटकाराचा इशारा येतोय पंचाकडनं. त्याच्यामुळे आता समीकरण आहे मॅच 13 या मेरा, पण मॅच मध्ये रंगत आणले तन्मयच्या या सिक्सरनं. निश्चितच मॅच मध्ये रंगत आणले. बघा जशा प्रकारे हा चेंडू हाताळला तेव्हाच कुठेतरी सर मिड विकेट होते आवाज होता की एक्स्ट्रा नाही हाताळायचा आहे, एक चेंडू फक्त मॅच आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न केलाय, पण खूप चांगला जिग्नेशने सर क्षेत्ररक्षणात नजारा ठेवला होता. पूर्णपणे 100% एफर्ट दिले होते, पण थोडासा पाय आपण पाहिला की ऑन द लाईन असल्या कारण तो षटकार होता. 2 चेंडू आणि 13 धावा, इम्पॉर्टंट एक चेंडू. इथून पाहू शकता की डगआउट मध्ये थोडासा जल्लोष होतो, कारण की मॅच कंपल्सरी चेस असला तरी सर या चेंडूवरती षटकार आला ना तर मॅच मध्ये लढण्याची क्षमता सुद्धा वाढणार आहे. क्षमताही वाढणार आहे आणि आता रंगतही वाढणार आहे. मॅच होणार रंगतदार. चेंडूवरती येणार पुढचा षटकार, रंगतदार षटकार. नाही आलाय, मिस केलाय. सुमित होते, सुमितला माहिती आहे की हा चेंडू होता जो मॅच बॉल होता जो मला चांगला हाताळायचा होता, तो चेंडू हाताळाय. पण तन्मयला एक क्रेडिट आहे, कारण या अंडर प्रेशर त्याने ठोकलेला सिक्सर देखील मॅच मधला पुन्हा एकदा रोमांच वाढून गेला होता. निश्चित अंडर प्रेशर षटकार ठोकला होता. कारण जो कामगिरी करण्याचा प्रयत्न तन्मयने सुद्धा केला होता. आपण जर का पाहिलं की दिनेशने सुद्धा प्रयत्न खूप चांगले केले होते, पण सर स्टार्ट कशा प्रकारे झाले या मॅचचा जर का आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर तब्बल 6 चेंडू डॉट आले, ते तुम्ही उल्लेख केला होता. ते 6 डॉटचा जर का विचार केला तिकडे 6 सिंगल असते तर मॅचची परिस्थिती सर आता वेगळी असती. बिल्कुल, वो डॉट बॉल है ना, वो दाग है दाग. अभी ऐड में कहते हैं भाई कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे, लेकिन ये दाग अच्छे नहीं है. एक चांगला उल्लेख तुम्ही केला की जे 6 डॉट बॉल आले ना त्या डॉट बॉलमुळे कहाणी बदलली आणि टीमची परिस्थिती देखील बदलली आहे. शेवटचं षटक होतं, शेवटच्या षटकामध्ये मोठा आव्हान पार करायचं होतं, पण त्या एका सिक्सरनं मॅच थोडासा रोमांच वाढवून गेला होता. पण हा सामना पुन्हा एकदा जिंकलाय RO11 अर्थात अरुणाला उत्तर या टीमनं या सामन्यामध्ये चांगला खेळ केला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला विकेट जरूर गेले, पण मध्ये येऊन भागेचं खेळ आणि एंड ऑफ द इनिंग केलेली ती चौकार आणि षटकाराची जिंकण्याची आतषबाजी आपण पाहिले आणि सामना जिंकलाय तो टीम RO11. आपण दिवाणमान संघ लगेच मैदानावरती उतरा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच बघूया.